भाजप सोबत माझं अजिबातच जमू शकत नाही आणि मनसे सोबत जमू शकतं. त्याचा साधा गुणात्मक फरक हा आहे की टीका आणि विश्वासघात यात फरक आहे. एक वेगळा प्रश्न. जी 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 जेव्हा पहिल्यांदा कळालं की आपण मनसे सोबत युती करतो तर त्यावेळेला म्हणजे काय फिलिंग होती की म्हणजे तुम्ही त्या प्रोसेस मध्ये होता का युतीच्या? म्हणजे जेव्हा महाराष्ट्राला कळालं तेव्हा तुम्हाला कळालं की त्या पूर्ण प्रोसेस मध्ये तुम्ही होता? आणि याला जोडून आणखी एक प्रश्न असा की पूर्वी राज ठाकरे असं म्हणाले होते की आम्हाला बडवे बाळासाहेबांपर्यंत पोहोचू देत नाहीत. आता त्यांच्याच पक्षातल्या नेत्यावरती तो बडवे असल्याचा आरोप आजच 20 वर्षांनी तो शब्द आला बडवे. मला असं वाटतं की मी चळवळीतनं आलेली आहे आणि मी मिशनरी कार्यकर्ता आहे. सत्ता पद ही गोष्ट माझ्यासाठी फार मॅटर करत नाही. मी ज्या विचारांच्यासाठी लढते तो संविधानिक चौकटीचा विचार माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. हे करत असताना ना मिशनरी लोकांना काही गोष्टी ज्या शिकवल्या जातात त्याच्यात ही एक गोष्ट असते की तुम्ही फार इमोशनल वगैरे व्हायचं नाही. तुम्हाला जरा प्रॅक्टिकली थोडंसं माहिती असलं पाहिजे. याचा अर्थ काय की मी सैनिक आहे, मी राजपुत्र नाही. सैनिकाचा धर्म लढणे आहे. धोरण मी ठरवायचं नाहीये. जे धोरण ठरवलंय केडरचा अर्थच हा असतो की इफ लीडर ऑर्डर्ड केडर शुड ओबे इट. एकदा लीडरने ऑर्डर केली, काय ज्या तुमच्या शंका कुशंका जे काही असेल ते 4 भिंतीच्या आत एकदा डिस्कस करायचं. एकदा तुम्ही बाहेर आलात की मग जी लाईन ठरलेली आहे त्या लाईनवर तुम्ही चालायचं. हे एक महत्त्वाचं. दुसरं असं की माझं आणि मनसे प्रमुखांचं वैयक्तिक असं काहीच भांडत नाही आहे. त्यांचा आणि माझा जो पहिला वाद होता, म्हणजे असं आहे का की मनसे प्रमुखांनी मला कुठेतरी इलेक्शनमध्ये हरवले किंवा त्यांच्यामुळे माझी खुर्ची गेली किंवा माझ्यामुळे त्यांची खुर्ची गेली, असं काहीच नाही. नाशिकमध्ये मी अजिबात पक्षात नव्हते, कुठल्याही पक्षात नव्हते आणि मी एक भाषण देत होते. भाषण देताना कलम 19 वरून एक वाद झाला आणि तिथे आमचाही झाला. याच्या व्यतिरिक्त दुसरा काहीच वाद नव्हता. भाजप सोबत माझं अजिबातच जमू शकत नाही आणि मनसे सोबत जमू शकतं. त्याचा साधा गुणात्मक फरक हा आहे की टीका आणि विश्वासघात यात फरक आहे. मनसेने माझ्यावर टीका केल्या, मी मनसेवर टीका केल्या, पण मनसेने आमचा विश्वासघात नाही केला. मनसेने आमचं चिन्ह पळवलं नाही, मनसेने आमचा पक्ष पळवला नाही. मनसेने स्वतःच्या कर्तृत्वाने जे काही आहे ते उभं केलं, जे असेल ते त्यांनी त्यांचं उभं केलं. त्यामुळे त्यांनी विश्वासघात केला नाही आणि त्यामुळे ते एकत्र येताना मला काय वाटेल, मला काय वाटणार आहे. माझ्यासाठी आत्ता हे महत्त्वाचं आहे की अरे मला तर पुन्हा मर्यादा येत आहेत आणि मी खूप नावं टाळते मी बोलायला. अरे कितीतरी लोकांच्या सोबत जुळवून घेतलं ना राव आम्ही. ज्यांना भल्या लोकांना ज्यांना म्हटलं की हे अनप्रेडिक्टेबल आहेत, हे विश्वास ठेवण्यासारखे नाही आहेत, हे बदलू शकतात, हे भांडवलदारांच्या, हे प्रो कॅपिटलिस्ट आहेत, हे भांडवली व्यवस्थेचेच वाहक आहेत, अशांच्या सोबत सुद्धा जुळवून घेतलं ना. जेव्हा की मी भांडवली व्यवस्थेची विरोधक आहे, मी अँटी एस्टॅब्लिशमेंट आहे, मी प्रो एस्टॅब्लिशमेंट विचार करणाऱ्यांपैकी नाही आहे, पण घेतलं ना जुळवून. का जुळवून घेतलं तर भाजपसोबत लढता येईल म्हणून. मग मला असं वाटतंय की आत्ता महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता ही कुठल्याही गोष्टीपेक्षा मोठी आहे. मराठी माणूस महत्त्वाचा आहे.